मुंबईच्या ऐतिहासिक वारसा स्थळं धोक्यात आहेत की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। याला कारण ठरले मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ला या ठिकाणी करण्यात आलेली दारू पार्टी। वांद्रे किल्ल्यावर एका कार्यक्रमात बिनधास्त दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि या पार्टीला प्रशासनाची परवानगी असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। आता याच दारू पार्टीवरून विरोधकांनी सरकारला अनेक सवाल उपस्थित केले। पाहूयात। वांद्रे किल्ल्यावर रंगली दारू पार्टी। दारू पार्टीला प्रशासनाची परवानगी। मुंबईचे ऐतिहासिक वारसा स्थळ धोक्यात। सरकार दोषींवर कोणती कारवाई करणार? मुंबईच्या ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या वांद्रे किल्ल्यावर आयोजित एका कार्यक्रमात खुलेआम दारू पार्टी सुरू असल्याचा प्रकार समोर आला। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा, ही ट्रे बघा। तर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन गड किल्ल्यावरती वरड नाही विचारा नाही। तुम्ही कोण? हा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत। तसंच ऐतिहासिक वास्तूंमध्ये दारू पार्टी करण्याची परवानगी कशी दिली जाते असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारला आहे। या बँड्रा फोर्ट ही एक हेरिटेज साइट आहे। त्या हेरिटेज साइट वरती दारू पार्टी, भारतीय जनता पार्टीचा हा जो काय दुटप्पीपणा आहे, जो काय ढोंगी त्यांचा चेहरा आहे, त्याचा बुरखा फाडण्यासाठी हा जो काय काल स्थानिक तिकडचे जे काय रहिवासी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते, तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे। तिथे कशी तुम्हाला परवानगी मिळू शकते? हेरिटेज साइटवर मिळू शकते का? हा माझा प्रश्न आहे सांस्कृतिक मंत्र्यांना। वांद्रे किल्ला हा एक ऐतिहासिक वारसा स्थळ आहे। दररोज हजारो पर्यटक येथे भेट देत असतात। मुंबई शहरातील वांद्रे उपनगरमध्ये हा किल्ला आहे। हा किल्ला वांद्रे किल्ला, बांद्रा फोर्ट या नावांनी ओळखला जातो। या किल्ल्याचं मूळ नाव कॅस्टेला द अगुआडा असं आहे। हा किल्ला पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधला। किल्ल्यावरून अरबी समुद्राचं आणि सीलिंगचं विहंगम दृश्य दिसतं। अनेक चित्रपटांचं शूटिंग या किल्ल्यावर केलं जातं। किल्ल्यावर भर कार्यक्रमात दारू पार्टीचा प्रकार हा अत्यंत गंभीर आहे। यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागत अनेक सवाल उपस्थित केले आहेत। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे। मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे। ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील, तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभे राहू। या गंभीर प्रकरणानंतर आता सरकारवर जोरदार टीका होऊ लागली। विरोधकांनी सरकारला सवाल उपस्थित केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली। राज्यातील ऐतिहासिक वारसा स्थळ जपणं ही प्रशासन, सरकार आणि आपणा सर्वांची जबाबदारी आहे। मात्र अशा प्रकारे एखाद्या किल्ल्यावर मद्य पार्टी केली जात असेल आणि त्यासाठी प्रशासन परवानगी देत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या प्रकरणात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।